चिपळूणजवळील डेरवन येथील शिवसृष्टी म्हणजेच श्री शिवसमर्थगड ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वास्तुकलेचे एक अनोखे प्रतीक आहे. नमस्कार, मी पुन्हा एकदा स्वागत करते तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये. चला तर आज आपण पाहूया माहिती सावर्डे गावापासून जवळ असलेले ह्या भव्य शिवसृष्टीची. या ठिकाणी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचे अनेक महत्त्वाचे आणि प्रेरणादायी प्रसंग शिल्पबद्ध केले आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, भवानी मातेकडून दिव्य तलवार स्वीकारताना महाराज, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान, शाहिस्तेखानावर लाल महालात केलेली स्वारी आणि बोटे छाटण्याचा प्रसंग, अफजल खानाचा वध, संत तुकाराम महाराजांचे कीर्तनाला छत्रपती शिवाजी महाराजांची उपस्थिती, आग्रा भेट व तेथून झालेली सुटका, रायगडावरील राज्याभिषेक सोहळा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांसोबतच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास आणि संत नामदेव यांचीही जीवन आकारास आणणारी रूपे इथे पाहायला मिळतात. शिवसृष्टीच्या आवारात प्रवेश केल्यानंतर संत सीतारामबुवा वालावलकर यांची समाधी अत्यंत शांत व रम्य वातावरणात आहे. बाजूलाच वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले श्री स्वामी समर्थ आणि श्रीराम मंदिर आहे, जिथे राम, सीता, लक्ष्मण, हनुमान तसेच स्वामी समर्थ आणि दिगंबरदास महाराज यांचे 5 धातूंनी बनवलेले सुंदर मूर्ती सोहळे आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या प्रसिद्धीचा अट्टाहास न बाळगता अत्यंत शिस्तीत आणि आध्यात्मिक वातावरणात शिवजयंती व इतर उत्सव साजरे केले जातात. डेरवन येथील शिवसृष्टीची रचना एखाद्या अजस्र मजबूत ऐतिहासिक किल्ल्यासारखी करण्यात आली आहे. किल्ल्याच्या तटबंदी सदृश्य भव्य भिंतींवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग शिल्परूपात अत्यंत नक्षीदार व हुबेहूब कोरलेले आहेत. मुख्य प्रवेशद्वारावरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आणि 2 भव्य हत्तींची शिल्पे पर्यटकांचे स्वागत करतात. ही शिवसृष्टी श्री संत सीतारामबुवा वालावलकर ट्रस्ट तसेच श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट यांच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. तरुण पिढीत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, शौर्य आणि इतिहास रुजावा या उद्देशाने ह्या शिवसृष्टीची स्थापना करण्यात आली. येथील सर्व सजीव भासणारी आणि देखीव शिल्पे मुंबईचे प्रख्यात शिल्पकार गणेश पाटणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने साकारली आहेत. या शिवसृष्टीचे बांधकाम पूर्ण होण्यास जवळपास 15 वर्षांचा काळ लागला होता. ही शिवसृष्टी पर्यटकांसाठी सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुली असते. या पवित्र व सांस्कृतिक परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी काही विशिष्ट शिष्टाचार व पारंपरिक वेशभूषेचे निकष पाळले जातात. तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.